नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे कला रोहिणीकडे गेलेली आहे. त्याचवेळी तिने रोहिणीला म्हणते, जर तुम्ही समोर येऊन पुढाकार घेऊन जर राहुल आणि नैनाचं लग्न नाही लावलं तर आता मला काहीतरी करावं लागेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रोहिणी मात्र शांत बसणारी नसते. अद्वैतकडे ती जाते आणि अद्वैतला म्हणते, तुला जर असं वाटत असेल खऱ्यांच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी मी यावं तर मी जे मागेल ते मला द्यावं लागेल. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो तयार आहे मी. आणि आता रोहिणीने हात पुढं केलेला आहे. अद्वैतला ती म्हणते, तू हे वचन समज. आता अद्वैतनं रोहिणीला वचन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, ठीक आहे, जे तुम्हाला हवं आहे ते मी द्यायला तयार आहे. आता नक्की काय हवं आहे रोहिणीला? तिने अद्वैतला प्रॉपर्टी तर मागणार नाही ना, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. तर आजच्या भागाची सुरुवात होते. तर अद्वैतने इकडे राहुलची कॉलर पकडलेली असते आणि तो खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की हे सगळं जे काही झालेलं आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. तू माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. तू माझं आयुष्य हे वाटोळं केलेलं आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. हे अद्वैत राहुलला बोलत असतो. कारण ज्या मुलीवरती प्रेम होतं त्या मुलीच्या बाबतीत तू माझ्याशी असं वागलेलं आहे. हे सगळं जेव्हा सगळेजण घरातले ऐकत असतात तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अद्वैत खूप चिडलेला असतो. रोहिणी इकडे ओरडत असते, सरोजनी सांग अद्वैतला शांत राहायला. अगं अद्वैत मारतोय त्याला, तुझ्या लक्षात येतंय का? पण सरोज पण शांत बसलेली असते. ती काहीच बोलत नाही. कारण तिलाही जाणवत असतं की राहुलमुळंच अद्वैतचं आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे. राहुलमुळंच अद्वैतला त्या कलाशी लग्न करायला लागलेलं आहे. अजूनही कोणालाच माहिती नाही की या सगळ्याला रोहिणीही तेवढीच जबाबदार आहे. रोहिणी मात्र ओरडत असते, एकतर डॅड आम्हाला घराच्या बाहेर काढायला निघालेले आहेत आणि हा अजून मारत आहे. या गोष्टीचा रोहिणीला खूपच त्रास होत असतो. तर इकडे कला जोरात ओरडते, थांबा. आणि मग अद्वैत इकडे राहुलची पकडलेली कॉलर सोडतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे संगीताने निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी तिने ठरवलेलं असतं की नैनाचं ॲबॉर्शन करायचं आहे. कारण तिला रोहिणीने येऊन भीतीच अशी घातलेली असते की तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुलीला पण घरी आणून ठेवायचं असेल तर तुम्ही ह्या नैनाला घरात पाठवण्याचा डाव रचलेला आहे, तो थांबवा. तर इकडे संगीता म्हणते, नैने मला तुझ्याशी बोलायचं आहे. आपण डॉक्टरकडे जाऊया आणि मोकळं करूया यातनं तुला. कारण काही गरज नाही आहे. ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यानंतर काही दिवस तू मुंबईला राहा. सुकन्या काही ताईची मैत्रीण आहे तिथं, तिच्याकडे राहा. तुला काय कोर्स वगैरे करायचा असेल तर ते कर, पण तू तिकडे राहा, इथे नको राहू. कारण मुंबई आहे, तिच्या पोटात असं काही राहतं. काही झालं तरी तुला मी जे काय सांगते ते ऐकावंच लागेल. पण नैना मात्र ऐकायला तयार नसते. नैना म्हणत असते, नाही आई, तू चुकतेस, असं काही होणार नाही. तर दिनकर पण म्हणतो की अगं संगीत, तुझ्या लक्षात येते का हे चुकीचं आहे असं विचार करणं. कारण आता हा प्रश्न फक्त आपल्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर याच्यामध्ये चांदेकरही तेवढेच इन्वॉल्व आहेत. त्यांनाही आपल्याला विचारावं लागेल. तेव्हा संगीता म्हणते, त्यांना काय विचारायचं आहे याबद्दल? काही नाही विचारायचं कोणाला. कारण प्रश्न आपला आहे तर तो आपल्याला सोडवावा लागणार आहे असं संगीताला वाटत असतं. म्हणून संगीता म्हणत असते की काही झालं तरी मी ह्याच्यातून नैनीला मोकळं करणार आहे. कारण तिला माहिती असतं की पुढे काय प्रॉब्लेम होणार आहेत. आपल्या कलाचा संसार मोडू शकतो, कसा तरी कलाचा संसार मार्गावर येईल असं तिला वाटत असतं. पण ती अशा पण ती बाळगू शकत नाही हे कुठेतरी मनात संगीताला वाटत असतं. इकडे कला जोरात किंचाळते आणि थांबा म्हणते. त्यावेळेस अद्वैत थांबलेला असतो. पण इकडे रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो. रोहिणी ओरडत असते. ती म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. प्रत्येक वेळेस माझ्या मुलावर आरोप केले जातात. माझ्या मुलाच्या बाबतीत सगळं घडलं जाते. या सगळ्याला ती मुलगी जबाबदार आहे. कशावरून? राहुलच्या पोटात असलेलं बाळ हे तिचं आहे. म्हणजे राहुलचं बाळ आहे हे कशावरून? काय पुरावा आहे त्या गोष्टीला? ती मुलगीच कॅरेक्टरलेस आहे असं रोहिणी बोलत असते. तेव्हा कलालाही खूप राग येतो. कलाही किंचाळते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही रोहिणी मॅडम? आणि इकडे राहुलला मात्र खूप भारी वाटत असतं. कारण काही झालं तरी माझी आई माझ्या पाठीशी आहे या गोष्टीची जाणीव राहुलला असते. इकडे संगीता म्हणत असते, तुझं नाही काही ऐकून घेतलं जाणार नाही. मी ठरवलंय ना, जायचं मुंबईला. तू तिथे काय कोर्स करायचा ते करायचा आणि आरामही करायचा. एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी तुझं त्या घरात लग्न होणार नाही. नैना म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव मम्मा, आता काही झालं तरी मी चांदेकरांच्या घरात लग्न करून जाणारच आहे.
हे नयनी बोलत असते तेव्हा संगीता म्हणते की नाही, हे कदापि शक्य नाही, एवढं लक्षात ठेव. लवकरात लवकर तुला मोकळं करणार आहे. तू मुंबईला जायचं, मुंबईच्या पोटात सगळं राहतं, इथं कोल्हापुरात सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात, लक्षात येते का तुझ्या, असं संगीता सांगत असते. त्यानंतर आता रोहिणी रागाने निघून जाते. आबांना त्रास होऊ लागतो. आबा खाली बसतात कारण त्यांच्या छातीत कळ यायला लागलेली असते. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. हे सगळं काय झालेलं आहे या गोष्टीचं त्यांना खरंच खूप नवल वाटत असतं. धक्का बसलेला असतो. आपल्या घरात हे सगळं काय होतं आहे, माझ्या संस्कारात वाढलेला माझाच नातू माझ्याशी असं कसं काय वागू शकतो, हे सगळ्या या गोष्टीचा आबा विचार करत असतात आणि त्यांच्या छातीत कळ येते. तेव्हा अद्वैत आणि कला त्यांना आधार देतात. तेव्हा अद्वैत विचारतो, आई आबांनी गोळी घेतलेली आहे का? तेव्हा आबा म्हणतात की मला काही नको आहे, असं सांगून आबा त्याला शांत करतात. आबा म्हणतात की शक्यच नाही, ही रोहिणी अशी वागत आहे आणि हा मुलगा असा, मला कळतच नाही आहे की नक्की काय करायचं आहे ते. आबांना खूप त्रास होत असतो. आबा म्हणत असतात काही झालं तरी हे सगळं थांबलं पाहिजे, काही झालं तरी या बाबतीत काहीतरी निर्णय झालाच पाहिजे. इकडे राहुलला मात्र खूप राग येत असतो. राहुल म्हणत असतो की हे सगळं मुद्दा म्हणून होतं आहे आणि त्याला वाटत असतं की या सगळ्याला कला जबाबदार आहे. तेव्हा कला आता सगळ्यांच्या समोर आबांना म्हणते की आबा कसं आहे माहिती आहे का, रोहिणी मॅडमना असं वाटतं आहे की त्यांचा मुलगा असं वागू शकणार नाही. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे आबा, कारण त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे. काही झालं तरी त्यांना कुठंतरी मनातून असं वाटतं आहे की माझा मुलगा कसा चुकेल, माझे संस्कार कसे चुकतील, त्यांचा त्या गोष्टीवर विश्वासच नाही. त्यामुळे त्यांना याचा सगळ्याचा त्रास होतो आहे. मी समजूत घालते रोहिणी मॅडमची, मी त्यांच्याशी बोलते, असं कला सगळ्यांच्या समोर सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता इकडे झोपलेली असते, पण तिच्या डोक्यातून विचार काही जात नसतात. तिला कंटिन्यू रोहिणीचं बोलणं आठवत असतं. जर ह्या मुलीला तुम्ही घरात आणलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमची दुसरी मुलगी त्याच घरात आहे आणि मग काय होईल याचा विचार करायचा, कारण तिलाही माघारी पाठवण्याची तयारी मी करणार आहे, असं रोहिणीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर पैसेही दिलेले असतात. संगीता म्हणते की का कळत नाही आहे ह्या पोरीला, सगळ्या कलाचं वाटोळं होणार आहे हिच्यामुळं, काही करून मला हे लग्न थांबवावंच लागणार आहे आणि या पैशातून मला हे घर जे घाण पडलेलं आहे तेही सोडवता येईल आणि अजून पैसे लागले तरी मला आत्याबाई द्यायला तयार आहेत, असं संगीता म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे कला ही विचार करत बसलेली असते. कला म्हणत असते काही झालं तरी आता पुढचा निर्णय घेणं गरजेचं आहे, नक्की काय होणार आहे हे ठरवणं गरजेचं आहे, असं कलाला वाटत असतं. अद्वैत हा कलाकडे आलेला असतो आणि कलाला म्हणत असतो की कला मला तुझ्याशी बोलायचं आहे. कला म्हणते हां बोल. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की या घरामध्ये मान्य आहे मला, आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं नाही, तू माझी बायको नाही, मी तुझा नवरा नाही, पण तू या घरची सून आहे. या घरामध्ये तुला जे काही सहन करायला लागतं आहे त्यासाठी मी तुझी माफी मागतो आहे. हे सगळं जे काय होतं आहे त्यासाठी मी माफी मागतो आहे. तेव्हा कला म्हणते मला माहिती आहे मी माझ्या कोणत्याच मर्यादा ओलांडलेल्या नाही, मला चांगलंच माहिती आहे की मला या घरामध्ये काय वागणूक मिळते, मी या घरची फक्त सून आहे, मी तुझी बायको नाही, हे मला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, तू माफी मागायला आलेला तर ती गोष्ट तेवढ्यापुरतीच मर्यादित ठेवायला पाहिजे होती. मला या गोष्टीची जाणीव करून द्यायची काहीच गरज नव्हती, मला ते माहिती आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की रजनी उठून किचनमध्ये आलेली असते. अंजूला म्हणत असते अंजू आवर काम झालं की आपण सामानाची यादी करूया, त्यानंतर मेनू पण ठरवायचा आहे आठवड्याभराचा. तेव्हा अंजू सांगते काळजी करू नका रजनी मॅडम, कसं आहे माहिती आहे का, सगळी तयारी झालेली आहे, कलाताईंनी यादी करून दिलेली आहे, सगळं सामान चेक केलेलं आहे, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी आहेत का नाही ते पाहिलेलं आहे, आठवड्याभराचं मेनूचं शेड्यूल लावलेलं आहे. तेव्हा रजनी म्हणते की बरोबर आहे, कला आल्यापासून मला आराम मिळतो, मला माझ्या स्वतःसाठी वेळ देता येतो आणि हे सगळं श्री ऐकत असतो. श्रीला मात्र या गोष्टीचा राग येतो. त्याचबरोबर रोहिणी नाश्त्याला आली आहे का हे रजनी विचारते. तेव्हा अंजू सांगते की नाही, अजून त्या काल गेलेल्या रूममधून बाहेर आल्याच नाही. तेव्हा कला म्हणते मी जाऊन बोलून येते. इकडे श्री म्हणतो की रजनी पाणी आण. रजनी पाणी घेऊन येते. तेव्हा श्री तिला सांगतो की तुला कळतं आहे का, उठसूट त्या मुलीचं कौतुक करत जाऊ नको आणि असंही तुला काय काम असतात, तू किचनच्या कोणत्याही कामात तिला जबाबदारी देऊ नकोस, नाहीतर वहिनींना खूप राग येईल, लक्षात येते का तुझ्या. इकडे रजनीला मात्र वाईट वाटत असतं, हा नवरा असा का बोलतोय याचा विचार ती करत असते. इकडे राहुल मात्र आबांशी बोलण्यासाठी आलेला असतो. तो आबांना म्हणतो आबा आत येऊ का. आबा मात्र चिडलेले असतात. आबा राहुलला म्हणतात की का, कशासाठी यायचं आहे, काय बोलायचं बाकी आहे, कारण मला तुझ्याकडून अपेक्षाच नव्हती तू या पद्धतीनं वागशील, असं काहीतरी करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण हे तू वागलेलं आहेस, हे तू केलेलं आहे, या गोष्टीचा मला त्रास होत आहे, पश्चाताप होत आहे की तू माझा नातू आहे या गोष्टीचा.
आबांना खरं तर वाईट वाटत असतं. तेव्हा राहुल म्हणतो, पण आबा तुम्ही एकदा तरी मला समजून घ्या. आणि आबा बोलत आहेत आणि तिथे अद्वैत आलेला असतो. राहुल म्हणत असतो की आबा प्लीज एकदा तरी ऐकून घ्या. पण आबा मात्र ऐकून घ्यायला तयारच नसतात. अद्वैत धावत येतो. आबांना त्रास होऊ लागलेला असतो, त्यांना खोकल्याची उबळ आलेली असते. तेव्हा अद्वैत येऊन आबांना पाणी देतो. तेव्हा राहुल तिथे उभा असतो. अद्वैत म्हणतो की आबा या सगळ्यावरती आपण काहीतरी मार्ग काढूया, नका काळजी करू तुम्ही. तेव्हा आबा म्हणतात की काय मार्ग काढायचा. अद्वैत म्हणतो की आपण खऱ्यांच्या घरी जाऊन बोलणी करूया. तेव्हा आबा म्हणतात की बरोबर आहे, लवकरात लवकर लग्नाचं बघायलाच लागणार आहे. कारण या पोराने मला माझं तोंड आरशात बघायलाही जागा ठेवलेली नाही. मला कधी वाटलंच नव्हतं की माझ्या बाबतीत असं होईल. इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला ही रोहिणीकडे आलेली आहे आणि रोहिणीला ती बोलत असते. रोहिणीला ती म्हणत असते की रोहिणी मॅडम लवकरात लवकर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या राहुल आणि नयनाच्या लग्नाचा, नाही तर. आणि रोहिणी कलाकडे पाहतच राहते, नक्की कला काय म्हणणार आहे. तर रोहिणीला कला म्हणते की नाही तर मला काहीतरी करावं लागेल, मग खूप अवघड होईल. आता रोहिणी ही अद्वैतकडे आलेली आहे, ती अद्वैतशी बोलत आहे. अद्वैतला म्हणत आहे की अद्वैत तुला जर असं वाटत असेल की मी करेंच्या घरी येऊन लग्नाची बोलणी करावी तर त्यासाठी मी जे मागेल ते तुला द्यावं लागेल. तेव्हा अद्वैत म्हणतो हो तू जे मागशील ते देईल. आणि मग तिथे अद्वैतच्या समोर हात करते आणि म्हणते वचन दे मला, वचन समज हे. आता रोहिणी नक्की अद्वैतला काय मागणार आहे. अद्वैतच्या नावावर असलेली प्रॉपर्टी ती राहुलच्या नावावर तर करायला सांगणार नाही ना, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.